पिंपरी चिंचवडच्या चिखलीतून खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे। थर्मॅक्स चौक परिसरातील एका नामांकित केक शॉपमधून खरेदी केलेल्या चॉकलेट पेस्ट्रीमध्ये काचेसारखा दिसणारा कठीण तुकडा आढळल्याचा दावा सारिका ढमे यांनी केला आहे। चेकिंग करायचं काम आहे तुमचं, हे माझं निष्काळजीपणा आहे, हा खूप निष्काळजीपणा आहे। हे जर माझ्या पोरीच्या पोटात गेला नाही तो तुकडा बिकडा तर मी खरंच खोटं नाही सांगत सोडणार, मी फोडून टाकेल हे सगळं। फोडून वगैरे नाहीये, हा तुकडा चॉकलेट मध्ये गेला असेल तर हिला जबाबदार कोण? मॅडम एक कंपनी चेकिंग करणार, चेकिंग करा, प्रॉब्लेम नाहीये। आता कंपनीला पाठवणार, कंपनी मी माझ्या पोरीची पण लॅब चेक करणार, माझ्या मिस्टरला आता मी त्यांची पण लॅब चेक करणार, माझ्या मुलीची पण। तिला काय झालं असेल तर त्या तुकड्यामध्ये आणि तो तुकडा आणखी गेला असेल चपटात तर तो तिला तो आणखी कळला नाही, तो तुकडा तर फक्त ह्याच्यामध्ये आलाय, चमच्यामध्ये आलाय, चपटात गेला असेल तर चॉकलेट मध्ये कंपनी का चिव अहो ते सांगू नका। अहो एवढं चहाच्या दुकानामध्ये काय काय होतं, काय काय होतं ते तर आम्हाला पण सांगू दे, तुमचं तुम्ही बघून घ्या, ते लॅबमध्ये बरोबर कळून जाईल काय लॅबमध्ये पाठवत का? कुठल्या लॅबमध्ये पाठवायचं, माझ्या समोर पाठवा। तसं नाही मॅडम, लगेच नाही, कंपनीला सांगितलंय, कंपनीचे लोक येतील। कसं आहे तुमच्यासोबत आहे ना सर, आता तुम्ही चला लॅब सोबत, तुम्ही चला, काय गॅरंटी तुम्ही लॅबला देणार आहे ते? लगेच नाही, ते कोंडवे आहे, कोंडव्यावरून येणार काही असू द्या, तुम्ही म्हणणार काय झालं तर त्याचे जबाबदार कोण? आम्ही असणार, जबाबदार आम्ही असणार। माझ्या सोन्यासाठी लेकरं काय झाल्यावर मला काय करायचंय? पण मॅडम कुर्बान करते त्याच्यावर भाग नाही, माझ्या लेकरं काय सुद्धा काय करते, माझ्या पोरीला काय सुद्धा काय करायचं? कळलं आता, तुम्ही 2 मिनिटं काय चाललंय ते काय चाललं नाही, काय चाललंय हे बघा, हे काचा निघते त्यांच्या पेस्ट्रीमध्ये, काचा लेकरांच्या पोटात गेलं तर जास्त धंदे चालते त्यांचे पैसे घेऊन। हा याच्यात काचा आहे, याच्यात काचा आहे मॅडम, ते वरून करू शकते, काय वरून नाहीये, ते बाईट मध्ये आलेलं आहे, आतमध्ये तोंडातून काढलेलं आहे, वरून नाही झालेलं, हे तुमच्याच ऑफिसमध्ये झालेलं आहे। पेस्ट्री खात असताना त्यांच्या मुलीला घासामध्ये काहीतरी कठीण वस्तू जाणवली। त्यानंतर पेस्ट्रीची तपासणी केली असता हा तुकडा आढळल्याचं त्यांचं म्हणणं आहे। घटनेनंतर सारिका ढमे यांनी संबंधित खाद्यपदार्थाची गुणवत्ता, उत्पादन प्रक्रिया आणि वितरण व्यवस्थेची चौकशी करण्याची मागणी केली आहे। मात्र या प्रकरणात नेमकं सत्य काय, हा तुकडा काचेचा आहे का, तो पेस्ट्रीमध्ये कसा आला आणि यासाठी जबाबदार कोण, याचं उत्तर जाणून घेण्यासाठी पिंपरी चिंचवड न्यूज चॅनलने संबंधित केक शॉपच्या मालकाशीही संवाद साधला। दुकानदाराची बाजू, त्याच्याकडील माहिती आणि या घटनेबाबत त्याचं स्पष्टीकरण आम्ही जाणून घेतलं। थर्मॅक्स चौकामधील मॉन्जिनीस बेकरीवरती आता आपण आलेलो आहोत आणि या घटनेमध्ये दुसरी बाजू म्हणजेच की नाण्याची दुसरी बाजू, दुकानदाराचं काय म्हणणं आहे आपण ते जाणून घ्यायला आलेलो आहोत। नमस्कार सर, मला संपूर्ण घटनाक्रम तुमच्या बाजूने सांगा, तुमच्या दृष्टिकोनातून सांगा। काय झालं मॅडम, जे लेडीज आली आहे तिच्या मुलीने 2 ते 2:30 वाजता पेस्ट्री घेऊन गेली आहे, तर ते 2-2:30 वाजता पेस्ट्री घेऊन ते 7:30 वाजता आमच्याकडे आले, तर त्यांनी पेस्ट्री खाल्ली, ते म्हटले की आम्ही 3 ते 4 वाजता पेस्ट्री खाल्ली आहे, तर 3 ते 4 वाजता पेस्ट्री खाल्ली तर ते संध्याकाळी 7:30 वाजता का घेऊन आले? आणि घेऊन आल्यानंतर कस्टमरनी बाबा डायरेक्ट कंप्लेंट द्या, इथं येऊन कंप्लेंट करायला पाहिजे, बाबा सर ह्या प्रोडक्टमध्ये हे आढळलंय, त्यांनी सांगायला पाहिजे। त्यांनी काय केलं, चौकातूनच व्हिडिओ शूट वगैरे चालू केले, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की ह्या शॉपला बदनाम करायचं हे त्यांचं म्हणणं होतं। कस्टमर असले तर कस्टमर काय घेऊन येतं, ह्याच्या आधी पण जे कस्टमर आलेत, बाबा काय प्रॉब्लेम आलात, कस्टमर काय करतं की बाबा प्रॉब्लेम सांगतं येऊन, आम्ही काय करतो तो प्रॉब्लेम आम्ही स्वतः तर बनवत नाहीत, आम्ही इथं स्वतः मॅन्युफॅक्चरिंग नाही करत, तर आम्ही काय करतो, आम्हाला कंपनी कोण येतो तर आम्ही सगळे कंप्लेंट हे कंपनीला सांगतो, बाबा काय कस्टमरचा काय प्रॉब्लेम झाला, काही नाहीये। तर त्या व्यक्तीला आम्ही हेच सांगत होतो मॅडम की तुम्ही ऐकून घ्या, नाही मी फोडून टाकेल, माझ्या मुलीला काय झालं असतं, आम्ही मान्य करतो मुलीला काय झालं असतं तर ते मान्य करतो, आम्हाला पण मुली आहेत, हे सगळ्यांना आहे, सगळे हे करू शकतात, पण बाबा एक असते दुसरे कस्टमर यायचं, बाबा असं झालं असं नाही, मी फोडूनच टाकेल, मी हेच करेल, मी तेच करेल। पहिल्यांदा आल्या म्हणली की मी शासकीय अधिकारी आहे, तर आम्ही शासकीय अधिकारी म्हणल्यावर आम्हाला वाटलं आता जे तुकाराम मुंडे सर करतात ते चांगलं करतात, आम्हाला वाटलं की बाबा कुठल्याही तरी कस्टमरने काय कंप्लेंट दिली आहे का असं आम्हाला वाटलं, पण ती स्वतः कंप्लेंट घेऊन आलती,
परत राजकारण आणायला लागली. मी ह्यांना ओळखते, मी त्यांना ओळखते, मी मोठ्या मोठ्यांना ओळखते. तर मला असं वाटते की आता आम्ही कशामुळे थांबलो की बाबा जे शॉप ज्या प्रोडक्टमध्ये ते काच म्हणतीये ते तर एक तर काच नव्हतीये, ते होतं फायबरचा तुकडा. त्याच्यामुळे आम्ही थांबवलं. बाबा कुठून आलं का आलंय आम्हाला पण चेक करायला लागेल ना. त्याच्यामुळे आम्ही त्यांना म्हणत होतो, मी त्यांना एवढं पण म्हणलं मॅडम की तुम्ही थांबा, जेव्हा आपण कंपनीचा लॅबचा रिपोर्ट येईन तेव्हा तुम्हाला काही करायचंय ते करा, पण ते नाही मी सगळं हे करणार. कारण आम्ही पण 20 वर्ष झालं मॅडम मंजिनीत चालवतो तरम्याक चौकात. हे आम्ही कस्टमरला माहिती आहे, दुसऱ्या कस्टमरला माहिती आहे आम्ही काय सर्व्हिस देतो काय नाहीये. पण आमच्या एवढ्या दिवसाची मेहनत की एक लेडीज येऊन सगळं पाणी फिरवते कशामुळं, आता तिलाच माहिती आहे. सोशल मीडियावर तिला फेमस व्हायचंय, काय व्हायचंय, आता तिला माहिती आहे. तिने बाबा एक हे शॉप किती वर्षापासून चालू आहे, ह्याच्या आधी पण आली आहे, ते कस्टमरच होतं, आमचं रेग्युलर कस्टमर पण येते. पण त्यांनी बाबा आमची तरी बाजू एक मानून, बाबा काय झालंय बाबा, हे आलंय कुठून, डायरेक्ट येऊन धमकी देणं, तुमचं शॉप फोडून टाकेल, हे चुकीचं आहे मॅडम. हे आम्ही आता हा लॅबचा रिपोर्ट आहे सर, ह्या लॅबच्या रिपोर्टमध्ये सगळं आलेलं आहे. हे कंपनीमध्ये काय फायबर वापरतात काय नाहीये हे कंपनीने सगळे रिपोर्ट दिलेले आहेत आम्हाला. हे कंपनी यूज केलं नाहीये. हे एकदम घासलेला तुकडा आहे, तो प्लॅस्टिकचा तो घासलेला तुकडा आहे ना, तो वरून टाकला गेलेला आहे. हे कंपनीतनं आलेलं नाहीये. आणि जे ती लेडीज म्हणली की मला दुसऱ्या बाईटला लागलं, हे चुकीचं आहे. पेस्ट्री आहे मोठी, हे एका किंवा 2 घासात संपणारी पेस्ट्री नाहीये. ते लेडीज काय म्हणले, मला दुसऱ्या घासाला पेस्ट्री तुकडा लागलेला आहे. तर दुसऱ्या घासाला लागलं तर ती पुढे तिसरा घास खाऊ शकते का? नाही. तिने पूर्ण पेस्ट्री संपून पेस्ट्री घेऊन आली आहे. तर हे लोकांना कळून जातं. आता जे माझ्याकडे कस्टमर येतात सर, हे फेक आहे, हे नाही होतं, ते पब्लिसिटी करण्यासाठी केलेलं आहे किंवा शॉपचं नाव खराब करण्यासाठी केलेलं आहे किंवा स्वतः फेमस होऊन केलेलं आहे. आता जे तुकाराम मुंडे सर करतात ते एकदम व्यवस्थित आहे. सगळं तुकाराम मुंडे सर करतात ते एकदम 1 to 1 तुकाराम मुंडे सर चेक करतात, ते सगळं बरोबर आहे. पण हे तुकाराम मुंडे सरांचं नाव घेऊन जे आम्हाला ब्लॅकमेल करतात, आता हे ब्लॅकमेलच आहे ना मॅडम. एका प्रकार यापूर्वी अशी कोणती घटना कुठल्या दुसऱ्या कस्टमर कडून अशी कोणती कधीच घटना? नाहीये मॅडम. कस्टमरची घटना आली पण कस्टमर काय म्हणते सर, समजा एखादा चॉकलेट केक असला, डच चॉकलेट केक असला, सर चॉकलेट कमी आहे थोडं किंवा ब्रेड थोडा कडक लागतोय, असे कंप्लेंट हे करू शकतात मॅडम. काच निघणं हे निघणं हे लोकांना पण कळून जातं ना मॅडम. कंपनीत एवढी मोठी कंपनी आहे, मॉन्जिनिस कंपनी काय छोटी नाहीये किंवा बेकरीवानी काय एका रूम मध्ये बनवणार हे नाहीये, हे मोठी कंपनी आहे. तर मोठ्या कंपनीत सगळे काळजीपूर्वक केलं जातं. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला काय म्हणत होता मी, मॅडम तुम्ही आम्हाला टायमिंग द्या. ते नाही, मला 2 मिनिटाच्या आतमध्ये इथनं पाहिजे. मॅडम कुठलाही व्यक्ती पुण्यातनं निगडीला 2 मिनिटात येऊ शकतो? त्यांनी काय मागणी केली तुमच्याकडे? त्यांचं एकच म्हणणं आहे की मला 2 मिनिटात इथं सगळे लोक पाहिजेत मॉन्जिनिसचे. त्यांना ते आम्ही समजून, मी माझ्या वरच्या अधिकाऱ्यांना पण फोन लावून दिला, ते पण बोलले मॅडम आम्ही येऊ शकत नाही, आम्हाला 24 तासाचा वेळ द्या. पण नाही, ऐकून घेतलं नाही, काही नाही. परत आम्ही सकाळी बघितलं पूर्ण सोशल मीडियावर ह्याच्यावर, हे चुकीचं आहे मॅडम. हे म्हणजे आम्ही जे 2 वर्षापासून आम्ही कस्टमरला जे जोडायचे काम करतो, फुलाची पाकडी जोडतो ना आपण, तसं आम्ही एक गुच्छ तयार केलेला आहे. त्याच गुच्छाला आज ते लेडीज हे करायचा प्रयत्न करते. कस्टमर कंप्लेंट घेऊन येतात नॉर्मल, आम्ही त्यांना चेंज करून देतो, पेमेंट रिफंड करतो. त्या कस्टमरला पण मॅडम मी म्हणलं की मॅडम तुम्हाला दुसरी पेस्ट्री देतो, तुमचे पेमेंट काय असेल तुम्हाला रिफंड करतो. पण तिने गैरसमज चुकीचा केला की तुम्ही मला पैसे देऊन दाबतात का. त्यांनी काय म्हणली, तुम्ही मला पैसे देऊन, माझ्या पुरीला काय झालं असतं तर कोण जबाबदार होतं? मॅडम मी काय म्हणतो, कुठल्याही व्यक्ती, आता मला पण मुलगी आहे, एक लहान 2 वर्षाची मुलगी आहे, मी पण ते व्यक्ती आहे ना, ते मी पण रिॲक्ट केलं असतं. पण आधी त्यांना तरी बोला तुम्ही, बाबा काहीच प्रॉब्लेम आहे. आता ह्या सर्व संदर्भात पोलीस कंप्लेंट किंवा तुम्ही पोलिसांकडे कंप्लेंट दिली आहे का? किंवा आम्ही कालच गेलतो पोलिसांकडे. कल गया था मैम हम लोग, लेकिन सर लोग बोला लीगली एक्शन ले लो, जो भी है लीगल ले लो. अभी मुझे कहने का क्या है, अभी जो मैडम कल उनसे बात किया था हमने, उनका थ्रू मीडिएटर कोई XYZ, उनका नाम नहीं ले सकता हूँ, उसने हमको कॉल किया है रावेत में आ जाइए. हमारा कंपनी पूरा रावेत गया. रावेत जाने के बाद वो बंदा आया, हमसे बात किया. मैं मैडम से बात करके पूरा डिलीट करता हूँ, सोशल मीडिया का पूरा डिलीट करता हूँ, तुम टेंशन मत लो, वो पूरा डिलीट करता हूँ. मैं बोला टेंशन क्यों ले हम, क्योंकि हमारा पास जो है एविडेंस है, हमारे पास जो है नहीं है वो जो आप सोशल मीडिया में डाला है. तो वो बोला नहीं मैडम से हम लोग बात करता हूँ. वो बंदा मीडिएटर कोई XYZ आया, हमको लेके गया रावेत तक हमको बुलाया. उसके बाद मैडम से हमारा मैनेजर बात किया,
जो मैडम है वो मैडम से हमने जिसने कस्टमर है वो मैडम से हमारा मैनेजर बात किया, जो कंपनी का मैनेजर, उन्होंने भी बात किया। उन्होंने बोला ठीक है हम 4 बजे आपके शॉप पे आएंगे। 4 बजे हम लोग हमारा कंपनी वेट किया है, हम वेट किया है। 4 बजे वापस बोलते नहीं नहीं मैं SP CP ऑफिस से बैठा हूँ। मतलब उनका कैसा है, एक पद्धति से नहीं आ रही, मतलब अलग अलग हमको घुमाते बैठ रही। तो मुझे कहने का क्या है, हमारा पास जो है ये अभी ये पेस्ट्री है, ये पेस्ट्री का बीच में, ये पेस्ट्री के बीच में अगर एक बाइट खा लिया, एक बाइट खाने के बाद सेकंड बाइट आपने ले रहा है, सेकंड बाइट लेते उधर अगर आपको आया बोल के उन्होंने कंप्लेंट दिया है, सेकंड बाइट लेने के बाद अगर ये पेस्ट्री के अंदर कौन सा भी XYZ आया, तुम तुरंत ये पेस्ट्री की साइड पे रखना चाहिए। फिर आप देखो उन्होंने जो वीडियो डाला है उसका बाइट पूरा नहीं है, पूरा टोटली खा चुका है, उनके बच्चे ने पूरा खा चुका है, हो गया उनका मतलब क्लियर हो गया। तो उसका बाद आप बोलता है मैं सेकंड बाइट में मेरे को कांच आया, तो तुम क्यों पेस्ट्री खाया? पहले ऑप्शन ये आपने पूरा खाना है, जब भी आया रुकाना चाहिए, ठीक है। उसका कुछ तो ये रहेगा, उसका अंदर पाउडर रहेगा, कुछ रहेगा कुछ तो रहेगा, पर वो जो भी तुमच्या मते की तो काचेचा तुकडा नव्हता, फायबरचा तुकडा होता या- आणि तो वरनं ऍड केलेला होता। रिपोर्ट्स भी है मैम, देखो मैं आपको दिखाता हूँ। ये जो रिपोर्ट्स है उन्होंने जो बोली है और मैडम ने जो बोला है कांच का टुकड़ा है। तो जो हमारा कंपनी जो अभी लैब का कंपनी है, जो कंटेनर यूज करते हैं हम लोग, जो कंटेनर है 1.06 mm का कंटेनर हम कंपनी में यूज करते हैं, अदरवाइज और एक कंटेनर यूज करते हैं 1.06, सेम कंटेनर हम लोग यूज करते हैं। जो कस्टमर ने लेके आया 1.20 mm कंटेनर का, मतलब 1.20 mm का फाइबर लेके आया। तो ये फाइबर हमारा कंपनी में है नहीं, तो आप कैसे क्या साबित कर सकते हैं हम लोग पेस्ट्री में आए? आपल्यासोबत आता मॉन्जिनीस या ब्रँडचे मॅनेजर आहेत, आपण त्यांचं पण मत जाणून घेऊयात। क्या बताएंगे सर आप, ये जो पूरा इंसिडेंट हुआ इसमें आपको बदनाम करने की कोशिश की गई थी, ऐसा आपका कहना है, क्या है राय है आपकी? मैंने उनसे 24 घंटे का समय मांगा था, उन्होंने इस बीच में हमारी पूरी रिपोर्ट ये बनाई, रिकॉर्डिंग की। अगर उसके आप इंस्टाग्राम में रिकॉर्डिंग जाके देखेंगे तो बाहर के साइड से जो पार्किंग में गाड़ियाँ लगी हुई हैं, आने से पहले ही उन्होंने पूरी रिकॉर्डिंग अंदर तक की। बहुत यहाँ पे चिल्ला पुकारी भी किया। उस समय बिजनेस का टाइम था और बिजनेस के टाइम पर उन्होंने बहुत सारे कस्टमर को भी टोका कि इसमें कांच आया है, बिना ये चेक किए कि वो कांच है या फाइबर है। उन्होंने ये शो कर दिया कि ये हमारी गलती है। हमने उनसे रिक्वेस्ट किया, हमारे पास रिपोर्ट आई, 24 घंटे बाद हमने उनको रिपोर्ट उनको पर्सनली भी शेयर की है, जिसमें ये साफ दिख रहा है कि जो प्लास्टिक का जो टुकड़ा है वो फाइबर है एक्चुअली। उस टाइप का जो फाइबर हमारे यहाँ जो भी यूज़ होता है उसकी जो विथ है और जो प्रोडक्ट में जो निकली है टोटली अलग है, जिससे ये साफ साफ दिखता है कि जो प्रोडक्ट मतलब जो ये मिला है, प्लास्टिक का टुकड़ा मिला हुआ, वो घिसा हुआ भी बहुत ज़्यादा है, वो हमारी कंपनी से नहीं है और किसी भी तरीके से हमारे यहाँ से उसका कोई संबंध नहीं है। मुझे इसमें कोई गुरेज नहीं है ये कहने में कि मुंडे सर ने जो काम किया सराहनीय काम किया है, पर कुछ लोग इस मुंडे सर के नाम का लेकर और FDA को नाम लेकर उनको टैग करके बड़े ब्रांड को हरास कर रहे हैं और एक तरीके से एक्सटॉर्ट कर रहे हैं, जिसके लिए मैं इस चीज़ की सख्त खिलाफ हूँ और चाहता हूँ कि जो हमारी भी इस पर एक लीगल एक्शन के लिए हमने डिज़ाइन किया हुआ है, हम इसके लिए पूरा, अगर वो लीगली जा रही हैं तो जो भी कानूनी रूप से जो भी संबद्ध होगा हम वहाँ तक बढ़ जाएंगे और केस को लेके जाएंगे। एट द एंड अगर उनकी मतलब ऐसा प्रूव हो गया कि गलती उनकी है, तो आप क्या मांग रखते हैं उनसे? हमारा पूरा उनका मांगना है कि जिस सोशल मीडिया से उन्होंने ये केस रेज किया है, सबसे पहले हमें उनकी माफ़ी वहाँ पे ही चाहिए। और हम पर्सनली ये भी जानना चाहते हैं, एज ए ब्रांड भी जानना चाहते हैं कि उन्होंने ऐसा क्यों किया। क्योंकि अगर आप किसी ब्रांड के ऊपर किसी भी प्रकार का एलिगेशन डालें तो आपका कुछ तो इंटरेस्ट होना चाहिए, या आप सिर्फ अपने नाम के लिए, अपनी TRP बढ़ाने के लिए, आप अपने व्यूज़ बनाने के लिए अगर किसी भी बड़े ब्रांड का नाम खराब करते हैं तो इसके खिलाफ कानूनी कार्रवाई होनी चाहिए और शासन से चाहेंगे इस पर जो भी विधि सम्मत होनी चाहिए कार्रवाई, वो बिल्कुल होनी चाहिए। आता या प्रकरणात आणखी कोणती नवीन माहिती समोर येते का आणि संबंधित महिलेने आणखी काही आरोप केले आहेत का, हे आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू।